खाते मुर्दाबाद, कोणते शिक्षण खाते मुर्दाबाद, मातृभाषा जिंदाबाद, कामत सरकार मुर्दाबाद। आज ह्या कोळंगूट मतदारसंघातलो प्रमुख भाग कोळंगूट विभाग जे आज आमकां अत्यंत आनंद जाता की जे आमी हाक दिल्ली कोंकणी मराठी भाशा मंचान इंग्रजी माध्यमाच्या विरोधान जे ह्या सरकारान जे कितें धोरण अवलंबला त्या धोरणाचो निशेध करपाक जी हाक दिल्ली ही बंद करपाक ते कोळंगूटच्या आमच्या ह्या सगळ्या मतदारसंघातल्या लोकांनी मराठी भाषा प्रेमींनी आणि आयोजकांनी या सगळ्यांनी पुढे सरून आजचा हा बंद यशस्वी करून दाखवला। त्याबद्दल या सगळ्या बंदान सहभागी झालेल्या त्या सगळ्याचे दुकानदाराचे आणि सगळ्या या व्यावसायिकांचे आम्ही मनपूर्वक त्यांची कृतज्ञता व्यक्त करता आणि हो जो अपूर्व असो जो आमकां जो प्रतिसाद मेळ्ळा हांव सरकारा कडेन मागता तुवें देख घेवची आणि वेळीच तुवें जर हे पाऊल जर तुवें आमची जी मागणी आज जर पूर्ण जर केली ना जायत जाल्यार फुडले येणारे दुष्परिणाम भोगपाक ह्या सरकारान तयार रावचे ही आमच्या आजच्या ह्या बंद आयोजका तर्फे ही तांकां सूचना किंवा धमकी म्हणून समजा। भारतीय सुरक्षा मंचान जाहीर केलेल्या या सगळ्या ज्या बंदाक कोळंगूट मतदारसंघातले सगळ्या भाषाप्रेमी मराठी कोंकणी आणि इतर भाषाप्रेमी सगळ्या लोकांनी आणि या दुकानदारांनी जो हो बंद केला कडक सगळो बंद असा कोळंगूट मतदारसंघात आणि त्या खातीर आम्ही सगळ्या कोळंगूट मतदारसंघातल्या सगळ्या दुकानदाराचे भाषाप्रेमीचे आभार मानता। कारण मुळातच मातृभाषेचे शिक्षण अनेक वर्षे गोंयांत चलता अशें आसतना कांय थोडक्याच आमदारान साश्टीचे काय 4-5 आमदारांनी हे जे षडयंत्र रचलेले आसा तेका सगळ्या कोळंगूट मतदारसंघाचो लोकांचो विरोध आसा। आम्ही त्याचो निषेध करता धिक्कार करता या सगळ्या कोळंगूटच्या लोकांच्या वतीन। कारण आमची कोंकणी मराठी भाषा समृद्ध अशी भाषा असताना देखील काय लोकांनी ऐकून आमकां ही लाटपाचो प्रयत्न केलो आसा। शिक्षण मंत्र्याचो आम्ही निषेध करता तशेंच कोणी आमदारान काँग्रेसच्या आमदारान कोणी एका सपोर्ट केला त्याचो हांगा निषेध करता। आम्ही काँग्रेसचो हांगा खास करून निषेध करता की जी बसपुरी यांनी सबंद गोंयान आणि सबंद भारतान चलयल्ली आसा अशा लोकांक दडपशाही जी केल्ली आसा त्यांचो आम्ही विरोध करता हांगा आणि सगळ्या लोकांनी हांगा जमिल्ल्याचं सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद। ह्या कळंगूट मतदारसंघात आम्ही सकाळपासून बंदचं आव्हान केलं आहे त्याप्रमाणे इथल्या स्थानिक लोकांनी आम्हाला दुकानं बंद करून आमच्या बंदमध्ये सहभागी झाले त्याबद्दल त्यांच्या सगळ्या दुकानदारांचे आभार मानता। आम्हाला मराठी भाषा कोकणी भाषा पाहिजे शिक्षण कोकणी मराठीतून स्थानिक हे झालं पाहिजे ह्याला गव्हर्नमेंट इंग्लिश करून लोकांच्या भावना दुखवत आहे त्याबद्दल आम्ही ह्या सरकारचा निषेध करीत आहे। इथं कालपासून आम्ही इथं गोव्याला आलो आहे इथं कलिंगूट बीचवर इथं होतो आज रूम खाली केल्या आणि आज जायला इथं गाडी नाही पण सकाळपासून वाट बघत थांबलो एक पण गाडी मिळेल झालं आणि इथले प्रायव्हेट गाडी आणि इथं प्रायव्हेट गाडीचे चार्ज भरपूर मराठी माणूस पण भरपूर चार्ज लावले किती 1500 रुपये 2,000 रुपये मागायला इथून म्हापसापर्यंत जाऊसपर्यंत 1500 रुपये मागायला लागलेत मग ते 1500 रुपये परवडायला नको काय आता आम्ही इथून फिरायला गोवा फिरायला परंतु काय इथं सहकारी काय 8 वाजल्यापासून थांबले इथं सहकार्य काय करणं झालं मराठी माणूस मराठी माणसाला कोण सहकार्य पण करणं आहे आणि तांकां शिकोवपाक जाय आता ते निवडणुकेक तांकां आमी दाखोवन दिवची पडटली तेंची जागा कित्याक हो सारथकचो सरकार आमी उडोवपाक जावो हो सारथकचो सरकार आमी परत हाडपाक जायना हे पळय 5-6 लोक ते सरकार चलयता तांकां आमी घरांत हाडपाक जाय इतके मागून तुमकां सगळ्यांक देव बरें करूंक म्हणटा तुमचे बरे भशेन बंद करून दाखयले आख्या गोंयांक तांची कांय तुमी बंद सांबाळले तुमकां सगळ्यांक देव बरें करूंक म्हणटा। वंदे भारत माता की जय जयेश थळी की वंदे मातरम मराठी कोकणीचं भगवान श्री कृष्णाच्या चरणी वंदन करून थोडक्यात विषय आहे
या परिस्थितीतून किमान धडा घेऊन जे आज आमची भाषा नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे, विदेशी भाषा आपल्यावर लादण्याचा प्रयत्न करत आहे, त्यांनी धडा घेऊन हा निर्णय ताबडतोब मागे घेतला पाहिजे असे जाहीर आवाहन या ठिकाणी आपण करत आहोत की या बंदच्या माध्यमातून तुम्ही लक्षात घ्या की जनता जागृत झालेली आहे. जनतेची मागणी आहे की याविषयी हे भाषेचा जो प्रश्न आहे तो ताबडतोब निर्णय मागे घेतला पाहिजे. दुसरा एक भाग आपण लक्षात घेऊया की आपण जर आपल्या भाषेपासून दूर गेलो तर काय काय स्थिती होत आहे याच्याकडे आपण विचार करण्याची आवश्यकता आहे. आज हे चर्चिल आलेमाव आहेत आणि दोघे तिघे जण जाऊन मागणी करतायत. याविषयी एक थोडासा विषय मी आपल्याला सांगतो, म्हणजे कुठल्या दिशेने आपण चाललो याच्यावर आपण विचार करूया. एक इंग्रजीच्या संदर्भात विषय आहे. एका शाळेमध्ये एक इंग्रजी शिकवण्यासाठी हिंदी शाळेमध्ये एक शिक्षक आणला. तो शिक्षक शिकवायला गेला. शाळेत गेल्यानंतर हेडमास्टर बघायला गेले. आता शिकवतात तर आतमध्ये काय सांगतायत, तो गधा. मुले म्हणतायत गधा. अरे इंग्रजी शिकवते, पुढे काय गधे के पीछे गधा. अरे आणखी त्याला वाटलं हेडमास्टरला, अरे काय शिकवताय हो, आणि काय चाललंय आतमध्ये, गधे के पीछे मैं, मेरे पीछे सारा देश. आणि मुलं म्हणतात गधा, गधे के पीछे गधा, गधे के पीछे मैं, मेरे पीछे सारा देश. आश्चर्य वाटलं, इंग्रजी शिकवतोय तो. त्यांनी लवकर त्या शिक्षकाला बोलून आणलं. अरे आपको हिंदी ये किनाऱ्यावर पडू नयेत. आपली जी मंदिरं आहेत, आपल्या सगळ्या ज्या कला आहेत त्या आपल्या मुलांच्याकडे जाव्यात आणि पोटाबरोबर हृदय आहे, मेंदू आहे, संस्कृती आहे, ती आपल्या मुलांना मिळावी आणि आपली मुलं चांगली व्हावी म्हणून हा निर्णय घेतलेला आहे. हा निर्णय पैसा घेऊन दारू पिऊन पोट भरून याच्यामध्ये तावेरणमुळे बसण्यासाठी सांगितलेला नाही. तेव्हा चर्चिल आलेमाव काय किंवा ही जी मंडळी आहे त्यांना शिक्षणातलं काही येत नाही, त्यांनी शिक्षणाबद्दल आम्हाला काही सांगू नये. दुसरी गोष्ट, दिगंबर कामत हा गोव्यामध्ये आतापर्यंत निर्माण झालेल्या मुख्यमंत्र्यापैकी सगळ्यात जास्त खोटं बोलणारा मंत्री आहे. या दिगंबर कामताला विधानसभेमध्ये आम्ही गेलो होतो, आमचं निवेदन दिलेलं होतं, तेव्हा तुमच्या सगळ्यांची बाजू ऐकली जाईल असं सांगितलं होतं. जैसे ते स्थिती राहील, विधानसभेमध्ये चर्चा होईल सांगितलेलं असताना सगळ्या आपल्या बोलण्याला विसरून केवळ चर्चिल आलेमावची सालसेलमधली आणि मडगावमध्ये आपल्याला मतं घालणाऱ्या मंडळीकडे लक्ष देऊन त्यांनी कुठल्याही प्रकारचं आपण जे वचन दिलं ते पाळलेलं नाही. दिल्लीला गेलेल्या याच्यामध्ये आमच्या मराठी कोकणी प्रेमीपैकी कुणालाही निमंत्रण दिलं नाही. तिथं सगळे ते ॲलेक्स आणि कोण सगळ्या त्यांची जी मंडळी होती तो बाजार तिकडे नेलेला होता. आमची आणखी एक तक्रार आहे की गोव्यातले सालसेलमधले ख्रिश्चन जे मंत्री आहेत त्यांच्या जीवावर आम्ही नाहीत, परंतु बाकीचे सगळे जे हिंदू आमदार आणि खासदार आहेत त्यांना आम्ही सांगू इच्छितो की तुम्ही तोंडावर मुखवटे लावून आम्हाला फसवू नका. आमच्याशी बोलताना आम्ही तुमच्याबरोबर आहोत आणि तिकडे गेल्यानंतर या लोकांना तुम्ही पाठिंबा देता. या पुढच्या 10-15 दिवसामध्ये तुम्ही जर या काँग्रेसच्या हायकमांडला जर नीटपणे सांगितलं नाही की यापुढे तुमचा निर्णय, अजूनही निर्णय दिलेला नाही, अजूनही निर्णय लिखित स्वरूपात दिलेला नाही, त्यामुळे आजच्या बंदचा फार मोठा परिणाम होणार आहे. मी आमच्या सगळ्या पक्षातल्या हिंदू आमदारांना, खासदारांना आणि राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो, विशेषतः काँग्रेसच्या हिंदू आमदारांना, की त्यांनी नाटकं बंद करावीत आणि या सरकारला सांगावं की यापुढे जर निर्णय बदलला नाही तर मतदारसंघामध्ये जाहीर सभा घेण्यासाठी उभं राहिलं असताना चपलांची माळ तुमच्या गळ्यामध्ये घातली जाईल. हा निर्णय बाजार बुणग्या माणसांनी असं जाहीर काही गप्पा मारण्यासाठी केलेला नाही. आमच्या सगळ्या भारतीय भाषा सुरक्षा मंचामध्ये ही जगलेली सगळी जी मंडळी आहेत ती शिक्षण म्हणजे काय हे जाणणारी आहेत. या गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी पोर्तुगीजांना जे जमलं नाही इथल्या मराठी कोकणीला मारणं, ते मारू बघतायत. आणि एक महत्त्वाची गोष्ट असे की संपूर्ण आपल्या भारतामध्ये एकही राज्य नाही की ज्या ठिकाणी प्राथमिक स्तरावर मातृभाषेला अनुदान आहे, इंग्रजीला अनुदान नाही कुठल्याही आपल्या भारतामधल्या राज्यामध्ये, सोडून एक नागालँड, इथं नाडकर्णी सर आहेत बोर्डाचे, संपूर्णपणे सर्वे केलेला आहे. याचा अर्थ असा की आजचा हा जो लढा आपला जो आहे
तो निर्णय जर आपण सरकारला बदलायला लावला नाही तर गोव्याला नागालँडच्या दिशेने जाणारे हे लोक आहेत. नागालँड म्हणजे ज्यांना भारतीय संस्कृती आपली वाटत नाही, नागालँड म्हणजे त्यांना आपण इंडियन आहोत असं वाटत नाही, नागालँडमध्ये भारताच्या बाहेरचा गोवा हा भारताचा घटक आहे असं ज्यांना वाटत नाही, ज्यांना देवनागरी लिपी आपली वाटत नाही, ज्यांना मराठी कोकणी आपली वाटत नाही, ज्यांना भारतीय कुठलीही गोष्ट आपली वाटत नाही, अशा या लोकांना यापुढे राजकारणातून हाकलून देण्यासाठी आणि आता वेळ प्रसंग आला तर या काँग्रेस पक्षाला अरबी समुद्रामध्ये फेकून देण्यासाठी हा जनसागर संपूर्ण गोमंतकामध्ये उफाळलेला आहे. त्या लाटा यापुढे थांबणार नाहीत आणि म्हणून भारत माता की भारत माता की भारत माता की सगळे नौदरा या, सगळे चहा पिऊया. नौदरा थँक्यू. जनतेचेर लादलेली या दिगंबर कामतीक तू पोवन घे, एका कायमचं विधानसभेतलं भायर कर आणि आमकां मराठी आणि कोंकणी ही मातृभाषा या गोमंतकान टिकोवन दी आणि तुझी भजनां कीर्तनां कायम स्वरूपी या गोमंतकान नांदोली. आणि इतके सांगून हांव तुमकां तो नमस्कार करता आणि देव बरें करता. जय हिंद. आंध्र प्रदेश से कांग्रेस को मिटाओ, आंध्र प्रदेश से कांग्रेस को मिटाओ. गली गली में शोर है, कांग्रेस सरकार चोर है. अरे गाड़ी आवाज